धनंजय मुंडे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी योजना आणली की 1 रुपयात आम्ही पीक विमा देऊ. 1 रुपयात पीक विमा म्हणजे काय, तर आधी जो प्रीमियम शेतकरी भरत होते तर तो सरकार भरणार आणि शेतकऱ्यांनी फक्त प्रत्येकात्मक 1 रुपया भरायचा आणि त्यांच्या वाटेची जी काही प्रीमियमची रक्कम आहे ती सरकार भरणार. मग ह्याच्यामधनं काय झालं की मग हे जी प्रोसेस करायची ती ऑनलाईन होती आणि ती ज्याला आपण कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो CSC. हां, तर त्या CSC जे चालवतात केंद्रचालक ते हे सगळं फॉर्म भरून द्यायचे शेतकऱ्यांचा, कारण शेतकऱ्यांना ते एक तर तिथं रेंज नसते, ॲक्सेस नसतो किंवा असली तरी ते लोकांना ते समजत नाही कसं भरायचं वगैरे बहुतांश शेतकऱ्यांना, म्हणून ते CSC केंद्रचालकांवरती डिपेंड आहे. तर परळीमधले काही CSC केंद्रचालक असे प्रकारचे होते किंवा आहेत की त्यांनी बीड आहे, परभणी आहे, धाराशिव आहे, असे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा काढला. म्हणजे समजा तांड्याच्या जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, शासकीय जमिनी आहेत किंवा याने केलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर त्यांनी परस्पर पीक विमा काढला. बोगस शेतकरी दाखवले, म्हणजे त्यांच्याकडे जो काही शेतकऱ्यांचा डेटा आहे तो वापरून बोगस पीक विमा काढला. समजा एखाद्या असं एक प्रकरण झालं की एक तांडा आहे, त्या तांड्याची 400 एकर जमीन आहे आणि यांनी त्या तांड्याची जमीन 4000 एकर जमीन दाखवून त्याच्यावरती पीक विमा काढला. असं मराठवाड्यामध्ये हजारो एकर जमिनीवरती बोगस पीक विमा काढला. मग बोगस पीक विमा काढल्यानंतर मग ज्यावेळेस ते नॅचरल कॅलॅमिटी असते, म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अग्रिम मिळतो किंवा जे नुकसान भरपाई ती पण त्या प्रमाणात यांना मिळणार. म्हणजे हा जो बोगस पीक विमा घोटाळा केला ह्याचे जे काही लाभार्थी आहेत, एक तर CSC केंद्रचालक हे लाभार्थी आहेत, दुसरं पीक विमा कंपनी आहेत आणि तिसरे जे बोगस शेतकरी आहेत ते जे लाभार्थी आहेत.